काल बिग बॉस मराठीच्या घरातून रेवा हिचं एविक्शन झालं आणि आपल्याला या सीझनचे टॉप 5 सदस्य मिळालेत. परंतु रेवाच्या एविक्शन वेळी तन्वीने एक वाक्य बोललं की खोटारडेपणा आणि धक्काबुक्की घरात राहिली आणि माझ्या चांगल्या मनाची बाहुली बाहेर चालली, असं वाक्य तिने विशाल आणि अनुश्रीला बोललं. त्यावरून आता प्रेक्षक तन्वीवरच भडकले आहेत आणि अनेक कमेंट्स तिच्या विरोधात करत आहेत आणि याचा परिणाम तिच्या वोट्सवरही होत आहे. तिचे वोट्स काही प्रमाणात आता अनुश्री आणि विशाल यांना मिळताना दिसत आहेत. एकाने कमेंट केली आहे, कोणी पण जिंकू देत, ती कोलते नको. आजच्या एपिसोडमध्ये रेवा बाहेर असताना तन्वी तू जे बोलली त्याने तुझं मन किती वाईट आहे हे दाखवून दिलंस. तू फक्त तुझ्या कंटेस्टंटचा अपमान नाही, त्यांना वोट करणाऱ्यांची पण लायकी काढलीस. तू हे करून खूप खालची पातळी गाठली आहेस. तू आवडीची नसलीस तरी तू स्ट्रॉंग आहेस असं वाटायचं, पण तू आज घाबरलेली वाटलीस. खूपच कपटी. तन्वी 1 नंबर खोटारडी आहे. तिला जिंकवलेत तर बिग बॉस नेक्स्ट सीझन बघणार नाही लोक. तन्वी अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी बिग बॉसचा विजयी चषक घेण्याचा तुझा स्तर नाही आणि हे तुझ्या वागण्या बोलण्यातून जगाला दाखवून दिलंस. कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठीने पुन्हा गांभीर्याने विचार करावा. तन्वीला पण घेऊन जायचं ना, आज जरा जास्तच बोलली. काय समजते स्वतःला काय माहीत. तन्वी विन झाली तर कधीच बिग बॉस बघणार नाही. तन्वी खूप डोक्यात जात आहे, अशा अनेक कमेंट्स तन्वीच्या विरोधातल्या आता सोशल मीडियावर येताना दिसत आहेत. तुमचं याविषयी मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या सीझनचा विजेता म्हणून तुम्ही कुणाला बघतायत, तुमचं मत कुणाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा.